याआधी होणार आहे संगीत क्षेत्रातल्या एका मोठ्या हस्तीची मुलाखत. चला बघूयात ही संगीत महफिल. आणि हा म्युझिकल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे अंशुमन आणि अतुल. नमस्कार, वेलकम, वडक्कम, सत श्री अकाल. आज उद्या परवा तेरवा वर्षाचे 365 दिवस ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, जो आहे तारुण्याची तडपण, तरुणांच्या दिलाची धडकन, असा सर्वांचा लाडका मी अंशुमन विचारे. देशाचा सर्वोत्कृष्ट अँकर असा मी अंशुमन विचारे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात स्वागत करतो, ज्याचं नाव आहे आम्ही सारे विचारे. आम्ही सारे कवय्ये. आणि आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत असणार आहे आणि मी ज्यांची मुलाखत घेणार आहे, येत आहेत पंडित शास्त्री अतुल तोडणकर. मृदंग बाजे तिरकिट धुम दादा, मृदंग बाजे तिरकिट धुम दादा, तत ततै तै ततै ततै तत धुम धुम ताना धुम धुम ताना दान दान दाधा दान दान दाधा दान दान दाधा. मधुबन में राधिका, मधुबन में राधिका, मधुबन. नमस्कार 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 नमस्कार. मी अंशुमन विचारे तुमच्या कार्यक्रमात स्वागत करतो, ज्याचं नाव आहे आम्ही सारे कवय्ये. अतुलजी, या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सेलिब्रेट करून गेले आहेत. त्यांची गाणी, त्यांचे डायलॉग्स, त्यांची वाक्य, त्यांच्या कथा, त्यांच्या गोष्टी, अनेक गोष्टी सेलिब्रेट करून गेलेल्या आहेत. तर अंशुमन विचार, तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की तुमचा एकंदरीत प्रवास कसा काय झाला? वेल, क्लोज आहे, क्लोज आहे तुमचा, क्लोज आहे. प्रवासाविषयी सांगायचं तर बघा, आम्ही नेहमीप्रमाणे 7 वाजता सकाळी लवकर उठलो, ब्रश केला, आंघोळ केली, कपडे चेंज केले, नंतर धारावीवरून टॅक्सी पकडली, माहीमला बसलो, माहीमवरून ट्रेन पकडली, ट्रेनने मिरा रोडला आलो, मिरा रोडनं रिक्षा पकडली, 70 रुपये बिल झालो माझं. तुमच्या स्टुडिओ पर्यंतच्या प्रवासाबद्दल विचारत नाहीये, संगीतमय प्रवास कसा झाला? वेल, संगीत टू शॉर्ट संगीताच्या प्रवासाविषयी काय सांगायचं म्हणजे आमच्या घराण्यामध्येच संगीत आहे. माझ्या वडिलांना ना गाण्याची खूप आवड. ते रोज माडीवर जायचे, पण कोणीतरी ही गाडी आईकडे केली आणि आईचं आणि बाबांचं काडाक्याचं भांडण झालं आणि त्याच्या काडाक्याच्या भांडणामध्ये नंतर माझा जन्म झाला. क्या बात आहे, काय करताय? क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एकंदर संगीताचं बाळकडू तुम्हाला घरातच मिळालं, संगीताचं हाडात मुरलेलं आहे तुम्हाला. या अंशुमन विचारात दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्हाला गाणं पहिलं कसं काय सुचलं? गाणं मला सुचलं पहिल्यांदा पाळण्यात असताना. या गोष्टीवर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांचा मुलगा पाळण्यात असताना यांना पहिलं गाणं सुचलेलं. मुलगा नाही हो, मी स्वतः पाळण्यात असताना. कसं काय? टू शॉर्ट कसं आहे की पाळण्यात असताना माझ्या आत्तेने माझं नाव माझ्या कानामध्ये सांगितलं, अतुल. गुदगुल्या झाल्या, मला सुद्धा गुदगुल्या झाल्या. या गुदगुल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अहो, गुदगुल्यांसाठी कशाला टाळ्या? ना ऑडियन्स पेड आहे, पर डे मिळतो त्यांना, ते वाजवणार. ठीक आहे, मग वाजवा. इतका पण पर डे मिळत नाही त्यांना. ओके, नो प्रॉब्लेम. गुदगुला झाला आणि मला खूप हसायला आलं. मग मला प्रश्न पडला आणि मला लगेच एक गाणं सुचलं. मी आत्याला विचारलं, आत्या पप्पा सांग कोणते, मम्मी माझी फिक्स ही, पण पप्पा सांग कोणते. एक सेकंड. अतुलजी, हे खूप फेमस गाणं आहे, जुनं गाणं आहे, हे तुम्हाला कसं काय सुचलं? नाही, हे मला सुचलं होतं. बारशाला कोणीतरी आलं होतं ना, कोणीतरी चोरलं. हो, पण पप्पानी मला पाळण्यात असताना सांगितलं होतं, मोठेपणा घ्यायचं नाही, पुढे पुढे करायचं नाही. कोणत्या पप्पांनी सांगितलं? तो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या अनुत्तरित पप्पांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण पुढच्या पुढच्या मला सांगा तुम्ही की तुम्हाला चाली कशा काय सुचल्या? मी चाली करत होतो ना, तेव्हापासून मला चाली सुचायची. कशा काय सुचलं तुम्हाला? काही वाईट चाली असतात, काही चांगल्या चाली असतात. तुमच्या या चालीवरून तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला मला खूप आवडेल. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? नाही. या वाईट चालीवर लक्षात आलं तुमचं लग्न झालेलंच असणार? नाही हो, लग्नाविषयी माझ्या फार कटू आठवणी आहेत. कट्टू आठवणी सांगा बघू. आठवणी सांगा ना. सांगतो. म्हणजे काय झालं, शास्त्रीय गायनाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, हा नवीन कोर्स इंट्रोड्यूस केल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोर्स नाही हो, अभ्यास. म्हणजे शास्त्रीय गायनाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर मी गुरुजींकडे दक्षिणा मागितली. तुम्ही मागितली दक्षिणा? दक्षिणा म्हणजे त्यांची मुलगी दक्षिणा. ओके.
गुरुजी भडकले आणि त्यांनी माझ्या समोर दक्षिणेचा हात असा दुसऱ्याच्या हातात दिला. वर मला दम दिला, तिच्या लग्नामध्ये तुलाच गावं लागेल म्हणून. म्हटलं ठीक आहे, गुरुंची आज्ञा. क्षीरसावर मी लग्नाला पोहोचलो, पाहतो तर काय दक्षिणा दुसऱ्याच्या गळ्यामध्ये अशी वरमाला घालत होती. मला अतिव दुःख झालं आणि त्या दुःखामध्ये मला एक गाणं सुचलं, मी तुम्हाला ऐकवतो. दक्षिणेच्या लग्नात डमडम वेंबाजी वाजते, ठुमकाच्या तोडण नाचते. ओके ओके ओके, आम्हाला लक्षात आलेलं आहे, आमच्या ऑडियन्सला लक्षात आलेलं आहे, तुम्हाला खूप अतिव दुःख झालेलं आहे. पण या दुःखातून कसं काय बाहेर पडलात, कधी बाहेर पडला? मी ताबडतोब, म्हणजे मी प्रचंड हुशार, मी ताबडतोब बाहेर पडलो आणि मग मी अनेक गायकांना ब्रेक दिला. या विनोदावर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. विनोद नाही हो, हे माझं कार्य आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून जसे वेद वधून घेतले तशी मी अनेक गायकांकडून गाणी म्हणून घेतली. क्या बात आहे. तर मी अंशुमन विचार तुम्हाला असं विचारतो, या अंशुमन विचारला तुम्ही विद्यार्थी म्हणून एक्सेप्ट कराल का? नाही, अजिबात नाही, कारण मी रेड्यांविषयी बोलतोय, गाढवांविषयी नाही. जोरदार टाळ्या. या टुकार विनोदावर अजिबात टाळ्या वाजवू नका. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. तुम्हाला भेटणारे सुप्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे. आणि मी वाईट शॉट ते कुठे फिरतात रे फालतूगिरी. ऍड चालू आहेत, ऍड्स नाहीयेत. अरे ओके ओके ठीक आहे. ओके ओके ओके. त्या कमर्शियल ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला सांगा पुढे काय झालं? पुढे मी एक प्रायोगिक आरती संग्रह केला. क्या बात आहे. म्हणून ते क्षेत्रही तुम्ही सोडलेलं नाही. नाही आणि तो प्रायोगिक इतका होता ना, ती आरती मला अजूनही पाठ होत नाही. पण मी तुम्हाला गाऊन टाकू. एक मिनिट. 1 2 3 4. आनंद मावना आज माझ्या मनामंदी, देवा गजानना तू येता घरामंदी, राव तू रंगाचा तुझी झुरप गिरवाणी, जीव माझा गातोय तुझं विण नाही मज कोणी. अरे देवा तुम्ही वाटेल ते फेकताय. हे अजय अतुलचं गाणं कोंबडी पाळेल त्याची चाल आहे ही. काय बोलताय तुम्ही? हो, गणेशाची आरती कोंबडी पळाली काय बोलताय? ही चाल माझी आहे. अजय अतुलच्या सगळ्या लोकांना माहिती, तुम्ही वाटेल ते बोलता टीव्ही समोर. अहो नाही, ही खरंच माझी चाल आहे. मी अजयला पुढे दिली होती. उगाच का अजय त्याच्या नावा पुढे माझं नाव लावतो? अजय अतुल. तुमचा गैरसमज होतोय. हे त्याच्या भावाचं नाव आहे. भावालाही हेच वाटतं इतकी वर्ष. या भावविश्वातून बाहेर पडूया, कारण या चर्चेनंतर इंडस्ट्रीमध्ये प्रचंड खळबळ माजणार आहे, प्रचंड परिणाम भोगावे लागणार आहेत. भेटूया पुढच्या वाक्यांकडे. मला सांगा पुढे काय झालं? पुढे नाही, मागे 26 जानेवारीला माझ्या नातवाने माझ्याकडे झेंड्याचा हट्ट धरला. मी लगेच मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये बघतो तर काय प्रचंड वेगवेगळ्या आकाराचे झेंडे. मग पुन्हा मला प्रश्न पडला आणि मी लगेच चिंटूला फोन केला. आमचा नातू चिंटू. चिंटू रे, कोणता झेंडा घेऊ हाती, काय समजना काय उमजना. ह्यातला अर्धा कडे अवधूत गुप्तेंचे वाटेल तुम्ही भेटता. काय चाललं तुमचं? काय झालं, कॉन्ट्रोवर्सी झाली होती मला, त्यामुळे अवधूतला घाईघाईत माझ्याकडून अर्धच गाणं घेऊन गेला. तुमचं हे वक्तव्य कॉन्ट्रोवर्शियल असं वाटत नाही का तुम्हाला? माझं सगळं म्हणजे वक्तव्य कॉन्ट्रोवर्शियल, माझं वागणं कॉन्ट्रोवर्शियल. मी एक ओरिजिनल फिल्मी गाणं घेतलंय, तुम्हाला मी ऐकवतो. मला अँगल सांगा. वाईट अँगल सांगा. प्रथम तुला वंदितो कृपाळा, तुझ मागतो मी आता, मागतो आता चंदन साबदन, चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना, हाँ निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने. या पाहुण्याने अतिशय सुटलेले आहेत. पाहुणे अतिशय सुटलेले आहेत. आपण थांबावं लागणार आहे. अन्यथा कार्यक्रम कायमचा थांबावा लागणार आहे. नाही तर हे मला परवडणार नाही, तुम्हाला परवडणार नाही. भेटूया पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी तुमच्या लाडक्या अँकर सोबत, अर्थात अंशुमन विचार सोबत. मला सांगा या कार्यक्रमाची सांगा तुम्ही कशी कराल? कोणालाही न सांगता करू. नाही, कार्यक्रम सांगता करावी लागेल. कार्यक्रमाचा तसा रूल आहे. मला सांगा. मी एक आहेत फक्त 10 सेकंद, पटकन सांगा. मी धार्मिक आयटम सॉन्ग केलेला आहे. मी गातो चमचम करता है. एक मिनिट, हे चावी कसली? बाहेर मेन स्विच आहे, तो बंद करा. ठीक आहे. नंतर स्टुडिओचा दार बंद करा आणि चावी वॉचमनला द्या. बंद करा, बंद करा. थांबा ना. सिद्धू, हा कसा वाटला आपण?
सिद्धू आपल्याकडे अजून एक प्रथा आहे की खूप जर परफॉर्मन्स आवडला तर आणि माझ्या सिनेमात एक गाणं पण आहे, वाजली रे घंटी टन टन टन, ती घंटी तुझ्यासाठी वाजलेली आहे. सरळ वळूया मार्क्स कडे प्लीज. निर्मिती ताई, फेकून मारू का तुम्हाला हे मारू 10 गुण. वा, स्वप्नील सर अरे बाप खूप सारे गुण, 10 गुण. क्या बात आहे अंशू अतुल. तेव्हा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.